जे तुमचं हेअर ऑइलचं देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, तुमचं हेअर मास्कचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं शॅम्पूचा देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हा एकच रेमेडी आणि 3 फायदे. त्यामुळे काय होणार आहे, तुमचा वेळ वाया जाणार नाहीये आणि तुमचे पैसे देखील अप्लाय करून आणि त्याचा रिझल्ट दाखवत असते. तर हाय फ्रेंड्स, माय नेम इज अनिशा आणि व्हिडिओला या. तर आजची आपल्याला DIY रेमेडी बनवण्यासाठी फर्स्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट लागणार आहे, तो म्हणजे फ्लॅक्स सीड्स. हा फ्लॅक्स सीड्स म्हणजेच अळशीच्या बिया. तरी तुमची केसांची जाडी रुंदी काही असू द्या, तुम्हाला इथे 2 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता की मी इथे 2 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स घेतलेला आहे. त्यानंतर आपलं सेकंड इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजेच राईस. राईस म्हणजेच तांदूळ. तर तांदूळ देखील खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या केसाची जाडी रुंदी काही असू दे, तुम्हाला इथे 2 टेबलस्पून तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता इथे ते 2 टेबलस्पून तांदूळ घेतलेला आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की आपल्याला आपला गॅस ऑन करायचा आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे रेमेडी बनवायचे आहे तो भांडा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे. तुम्ही पाहू शकता की मी गॅस ऑन केलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये मला ही रेमेडी बनवायची तो भांड मी गॅसवर ठेवलेला आहे. आता इथे तुम्हाला काय करायचे की 1 फुल ग्लास पाणी तुम्हाला त्या भांड्यामध्ये ओतायचंय. तुम्ही पाहू शकता मी इथं 1 ग्लास पूर्ण पाणी ओतलेले आहे. तुम्ही पाहिजे तर थोडंसं जास्त देखील ओतू शकता, म्हणजे 1च्या नंतर 1.5 ग्लास तर तुम्ही त्याच्यात ओतू शकता. तर मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचंय आणि आपल्याला आपलं पाणी पहिला उकळू द्यायचंय. मी माझं पाणी इथं पूर्णपणे उकळू दिलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपले जे फ्लॅक्स सीड्स आणि आपलं जे राईस आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढलं होतं ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचंय त्या पाण्यामध्ये. आणि त्या पाण्यामध्ये टाकल्यावर आपल्याला एकदा त्याला चांगलं हलवून मिक्स करायचंय आणि त्यानंतर आपल्याला आपला गॅस स्लो करायचा आहे. आणि गॅस स्लो केल्यानंतर आपलं आता 15 ते 20 मिनिट झालेले आहे. तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारे जर तुमचं तार तुटत असेल किंवा जेल सारखं वाटत असेल, तुम्ही हाताला असं करून जर अशी तार तुटत असेल तर समजा की तुमचं इथे जेल तयार झालेलं आहे. तुम्हाला काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड काय करायचंय की गरम असतानाच तुम्हाला काय करायचंय, ते पूर्ण जेल तुम्हाला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचंय. तुम्ही जर पाणी जास्त घातलं असेल तर तुम्हाला गाळणीने किंवा तुम्हाला कापडामध्ये गुंडाळून असं दाबायची गरज पडणार नाहीये. हे बघा, मी जसं माझं जेल ट्रान्सफर करत आहे तसं तुमचं जेल पूर्ण व्यवस्थित दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. तर हे आहे आपलं मॅजिकल इन्ग्रेडियंट. हा अजून पूर्ण झालेलं नाही, अजून एक स्टेप बाकी आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जे हेअर मास्क म्हणा किंवा हेअर ऑइल म्हणा किंवा आपले शॅम्पू म्हणा, ते बनवण्यासाठी आपलं थर्ड इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजेच ॲलोवेरा जेल. तर आता ॲलोवेरा जेल हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तो तुमच्या केसांना स्मूथिंग देतो, तुमच्या केसांना शायनी बनवतो, त्याचप्रमाणे तुमची केस गळती इथे थांबवण्यास मदत करतो, तुमचं स्कॅल्प क्लीन करतो. तांदूळ हे तुमच्या केसांना नॅचरल बॅलन्स देतो, तुमच्या केसांची जी चमक असते ते तुम्हाला वापस करतो, तुमच्या केस वाढीसाठी देखील मदत करतो. त्याचप्रमाणे फ्लॅक्स सीड्स काय करतो, तुमच्या केसांना स्मूथ इफेक्ट देतो, शायनी इफेक्ट देतो. जसं तुम्ही कॅरेटिन ट्रीटमेंट घेता तो इफेक्ट तुमच्या केसांना देतो. तुमच्या केसांची जी वाढ आहे ती चांगली करतो, स्कॅल्प क्लीन करतो. तर ह्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होणार आहे, शिवाय हेअरफॉल देखील थांबणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी इथं पिलग्रीमचं ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. तर आता इथं आपल्याला स्मार्ट बनायचंय. जेव्हा देखील तुम्ही ॲलोवेरा जेल घेणार आहात तर तुम्ही मेक शुअर व्हा की त्याच्यामध्ये व्हिटॅमिन E ऑलरेडी असायला हवं, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B5 ऑलरेडी असायला हवं. कधी कधी आपण असं होतो की आपल्याकडे पैसे जास्त झाल्यासारखं आपण काय करतो, व्हिटॅमिन E वेगळं घेतो, आपण ॲलोवेरा जेल वेगळं परचेस करतो, व्हिटॅमिन B5 आपण वेगळ्या प्रकारे परचेस करतो. तर असं करायचं नाहीये. आपल्याला जितकं होईल तेवढं आपला कमी खर्च करायचा आहे. इथं मी ॲलोवेरा जेल घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता पिलग्रीमचा. त्याच्यामध्ये ऑलरेडी ॲलोवेरा जेल आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी व्हिटॅमिन E आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी व्हिटॅमिन B5 आहे. तर एक ॲलोवेरा जेल आणि त्याच्यामध्ये 3 फायदे आहेत. असं मी इथे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तुम्ही पण स्मार्टली अशाच गोष्टी परचेस करत जा. तर आपल्याला थर्ड इन्ग्रेडियंट काय करायचं, आपलं ॲलोवेरा जेल. इथे तुम्ही पाहू शकता मी 2 मोठे टेबलस्पून ह्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स केलेला आहे. आता ॲलोवेरा जेल मध्ये व्हिटॅमिन E आहे, त्यामुळे व्हिटॅमिन E टाकण्याची मला गरज पडलेली नाहीये. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन Eचं कॅप्सूल टाकू शकता. नाही टाकलं तरी पण सेम रिझल्ट येणार आहे, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. तर आता आपल्याला काय करायचं, हे इन्ग्रेडियंट एकदम छानपैकी मिक्स करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता की मी मिक्स
केलेलं आहे. तर आता मिक्स केल्यावर हे असं दिसत आहे. आता आपल्याला एक दुसरं काम करायचंय. थोडंसं ॲलोवेरा जेल म्हणजेच अर्ध्यापेक्षा कमी पाव ॲलोवेरा जेल आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये इथे काढायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मी थोडासा ॲलोवेरा जेल आणि हे जे मी रेमेडी बनवलेली आहे ते मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे. आणि आता जो पहिला आपण जी रेमेडी बनवलेली आहे ते आहे आपला हेअर मास्क. हा, आपल्याला पूर्ण केसांपासून स्कॅल्प पासून आपल्याला खालीपर्यंत तो व्यवस्थित लावायचा आहे. तो झालेला आहे मास्क तयार. आता इथे मी काय केलेलं आहे, थर्ड स्टेप, जो मी शॅम्पू वापरते तुम्ही पाहू शकता मी तर सनसिल्कचे 3 पाऊच वापरते. मी कधीच बॉटल परचेस करत नाही, कारण बॉटलने मला शॅम्पूचा खरा अंदाज कळत नाही. कधी कधी जास्त शॅम्पू होऊन जातो, कधी कधी एकदम अति जास्त शॅम्पू होऊन जातो, कधी कधी खूप कमी लागला जातो. त्यामुळे काय होतं की अति शॅम्पूमुळे देखील आपला हेअरफॉल होतो आणि केस ग्रे होण्याचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे मी नेहमी पाऊच घेते, कारण पाऊच मध्ये मला 3 पाऊच म्हणजे केसांना इनफ होतात. चे 3 शॅम्पू घेतलेले आहेत आणि हे 3 शॅम्पू मी माझ्या दुसऱ्या इन्ग्रेडियंट्स म्हणजे मी जी दुसरी वाटी होती त्याच्यामध्ये हे 3 शॅम्पू मिक्स केलेले आहेत आणि त्यांचा एकजीव केलेला आहे. तर हा झालेला आहे आपला DIY शॅम्पू रेडी. तर तुमचा देखील जो पर्सनल फेवरेट शॅम्पू आहे तो तुम्हाला ह्या रेमेडीमध्ये मिक्स करायचा आहे. तुमची केसाची लेंथ, तुमच्या केसाचे फ्लो बघून किंवा तुमचे केस केवढे मोठे आहेत, तुम्हाला किती शॅम्पू लागतो तो पाहून तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते इन्ग्रेडियंट मिक्स करायचे. तर हा झाला आहे तुमचा DIY शॅम्पू रेडी. आणि त्याचप्रमाणे जो पहिला केलेला आहे आपण तो आहे आपला DIY मास्क. तर हा झालेला आहे आपला DIY ऑइल देखील तयार, कारण ह्याच्यामध्ये केस स्कॅल्प स्वच्छ होण्याचे इन्ग्रेडियंट आलेले आहेत, विटामिन ई आलेला आहे, जेल आलेला आहे, सर्व गोष्टी आहेत. तर इथं ऑइलिंगचं काम होणार आहे. आणि सेकंड म्हणजेच हेअर मास्क. तर हेअर मास्कला लागणारे सगळे इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये आहेत. तर हा हेअर मास्कचं देखील काम करणार आहे. आणि थर्ड आहे तुमचं शॅम्पू. तर तुम्ही ह्याच्यामध्ये शॅम्पू देखील मिक्स केलेला आहे, तर इथे शॅम्पूचं देखील काम झालेलं आहे. तर अशी एक रेमेडी घेऊन आलेली आहे जिचे 3 फायदे आहेत. तर आता आपल्याला काय करायचे की आपले केस मोठ्या जाताच्या फणीने आपल्याला पूर्ण टँगल काढून घ्यायचा आहे, फ्रीज काढून घ्यायचे. आणि त्यानंतर हे जो मास्क आहे तो आपल्याला डोक्यापासून ते आपल्या केसांच्या लेंथ पर्यंत व्यवस्थित एकदम ऍप्लिकेशन करायचं आहे. एकदम पूर्ण थंड होऊ देऊ नका, कोमट असतानाच तुम्ही तुमच्या केसांना चांगलं ऍप्लिकेशन करा. त्यामुळे काय होणार आहे की ऍप्लिकेशन चांगलं होणार आहे आणि जेल एकदम जास्त घट्ट न झाल्यामुळे ते तुमच्या केसाला प्रॉपर लागणार आहे. आणि कोमट जेव्हा जेल तुम्ही लावणार आहात त्याचे फायदे देखील डबल राहणार आहेत. ते स्कॅल्प एकदम छान क्लीन होणार आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या केसांना तुमच्या माथ्याला व्यवस्थित लावून ब्लड सर्क्युलेशन करायचं, त्यामुळे तुमचं हेअरफॉल कमी होणार आहे आणि हेअर ग्रोथ बूस्ट होण्यासाठी मदत होणार आहे. आता तुम्हाला जास्तीत जास्त 1 ते 2 तास आणि कमीत कमी अर्धा तासाच्या वर तुम्हाला हे मास्क तुमच्या केसांना ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही DIY शॅम्पू बनवलेला आहे होम रेमेडी मध्ये तो तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा मला तो डायरेक्टली तुमच्या केसांवर वतायचा नाहीये. पहिल्या जगामध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्या जगाच्या पाण्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण जे मिक्स तुम्ही DIY शॅम्पू केलं होतं ते टाकायचं आणि थोडं 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 पाणी तुमच्या माथ्यावर टाकून तुम्हाला त्याचा फॉर्म तयार करायचा आहे, म्हणजेच फेस तयार करायचा. आणि तुमच्या केसांना चांगलं वरून ते खालीपर्यंत तुम्हाला व्यवस्थित फेस होऊन एकदम छानपैकी तुम्हाला डोकं धुवायचं आहे. तर हे झालं. आता मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट थिंग सांगते. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचे केस धुतलेले आहेत तर ओल्या केसामध्येच तुम्हाला ॲलोवेरा जेल तुमच्या केसाच्या वरून पासून तुमच्या केसांच्या खालीपर्यंत ॲलोवेरा जेल लावून असं एकदम व्यवस्थित तुम्हाला ते केस मॅनेज करायचे आहेत. तर त्यानंतर तुमचे केस 100% आता असं वाटणार आहे जसं की तुम्ही सलून मध्ये जाऊन आलेले आहात. तुमचे केस वाळू द्या तुम्ही पाहू शकता की तुमच्या केसाचे फ्रीज पूर्णपणे निघून गेलेले, तुमचे केस सिल्की शायनी आणि मॅनेजेबल झालेले तुम्हाला दिसणार आहेत. आणि केस इतके सिल्की झाल्यामुळे तुमच्या केसांचा जो हेअरफॉल होणार होता तो कोंब तुमची वरून खालीपर्यंत इझिली निघणार आहे. त्यामुळे तुमचा इथे हेअरफॉल देखील होणार नाहीये. तर तुम्हाला ही रेमेडी सारखी फॉलो करायची आहे. जर तुम्ही पहिल्यांदा रेमेडी ट्राय करत असेल तर तुम्ही पॅच टेस्ट बिलकुल करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.